नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अजित पवार जयंत पाटलामधील बैठकीचा खुलासा। सुळे केंद्रात तर राज्यात पाटील रोहित पवार मंत्रिमंडळात येणार होते, चर्चेत नव्हते। त्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार? फडणवीसांचा दावा फेटाळत शरद पवारांचा सवाल। अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळे असते, सध्या तरी राजकीय चर्चा करू नका, हात जोडून विनंती। रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा दौऱ्यावर। यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी वाहिली आदरांजली। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी वर्ग 3 संतोष भंडारी यांना 25,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना आज सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदार हे एका पतसंस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या विरोधात निबंधक कार्यालयात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींच्या चौकशीत मदत करण्यासाठी आणि अहवाल अनुकूल देण्यासाठी संतोष भंडारी यांनी 50,000 रुपयांची लाच मागितली होती। शेवटी 25,000 रुपये देण्याचे ठरले, मात्र तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली। तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जालना एसीबीचे उपअधीक्षक जाधवर यांच्या पथकाने आज दुपारी सापळा लावला आणि ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने 25,000 रुपये भंडारी यास देताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। या कारवाईमुळे बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। एसीबी कडून आरोपी संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या प्रकरणातील अधिक तपशील तपासानंतरच समोर येईल असे पथकाकडून सांगण्यात आले। एका दिव्यांग महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावास व 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। दिनांक 28/12/2021 रोजी पीडिता ही कामाच्या ठिकाणी नेकनूर कॉलेज येथे एकटीच असताना कॉलेजच्या भिंतीवर उडी मारून एक व्यक्ती कॉलेजमध्ये आला। पीडितेने त्याला बाहेर जाण्यास सांगितले, परंतु तो तिथेच उभा राहिल्याने पीडितेस संशय आल्यावरून ती आपली बॅग घेऊन गेटकडे निघाली असता त्याने पीडितेस अडवून बोरच्या रूमच्या आडोशाला नेऊन पीडितेचे तोंड दाबून बळजबरीने लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता। तर जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याच्या कामी पीडिता, फिर्यादी, डॉक्टर, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा येथील तज्ज्ञ व इतर असे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले। सहाय्यक सरकारी वकील श्री अनिल तिडके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश श्री एस घोरपडे यांनी आरोपीस दोषी ठरवून दिव्यांग व्यक्तीचे हक्क अधिनियम 2016 नुसार 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील म्हणून श्री अनिल तिडके यांनी काम पाहिले। त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी सहकार्य केले। तर या प्रकरणाचा नेकनूर ठाण्याच्या महिला PSI SK कोळी यांनी तपास केला। आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी एका 19 वर्षीय विद्यार्थ्यावर तलवारीने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दुपारी बीड शहरातील तेलगाव नाका भागातील आदित्य कॉलेज समोर घडली। या हल्ल्यात सदर विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि पोटाच्या एका बाजूला गंभीर जखम झाली आहे। बीड शहरातील नाळवंडी नाका येथील रहिवासी आदित्य गाडे वय 19 वर्षे याच्यावर आज दुपारी 2 ते 2:30च्या सुमारास तलवारीने जीवघेणा हल्ला झाला। किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीनंतर तुंबळ हाणामारी होऊन हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे। तर जखमी आदित्य गाडे यास तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दिनांक 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान IMA बीड तर्फे आदित्य एज्युकेशन सोसायटीच्या क्रिकेट टर्फवर आयोजित 3 दिवसीय मेडिकेअर सुपर स्पेशालिटी प्रायोजित डॉक्टर्स प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये अंतिम सामन्यात महावीर इनक्रेडिबल संघाने वेलनेस वॉरियर संघावर रोमहर्षक विजय मिळवत सीझन 2 चे विजेतेपद पटकावले। या टुर्नामेंटमध्ये बीड शहरातील एकूण 80 डॉक्टर्सचा सहभाग असलेले आई अव्हेंजर्स, महावीर इनक्रेडिबल्स, माऊली मार्वल्स, मेडिकेअर सुपर सेव्हियर्स, न्यू लाईफ सर्जिकल स्ट्रायकर्स, रॉयल चॅलेंजर्स बजाज, साईबाबा धुरंधर, शिवाजीराव फायटर्स, श्री नारायणी डॉमिनेटर्स आणि वेलनेस वॉरियर्स या 10 संघांनी भाग घेतला। तर या टुर्नामेंटचे आयोजन IMA बीडचे अध्यक्ष डॉक्टर अनंत मुळे, सेक्रेटरी डॉक्टर अमोल गीते, तसेच डॉक्टर रोहित तोष्णीवाल, डॉक्टर संजय बजाज, डॉक्टर जीवन चव्हाण, डॉक्टर प्रशांत सोळुंके आणि डॉक्टर प्रशांत ढाकणे यांनी केले। आता तो कप याच्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली मागच्या केज पोलीस ठाणे हद्दीतील खुनाची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा शिरूर कासार तालुक्यातील रायमोहापासून जवळच असलेल्या दगडवाडी येथील
चांद उर्फ गुड्डू अल्लाउद्दीन तांबोळी वय 30 वर्ष या तरुणाचा दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चांद तांबोळी हा इमारतींना रंग देण्याचे काम करत होता. त्याच्याकडे काही माणसेही कामाला होती. तर रविवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी खोकरमोहा शिवारात नवीन पेट्रोल पंपाचे काम सुरू असल्याने तिथेच त्याने दुचाकी लावली व त्याच्या पुतण्याला ही दुचाकी घेऊन जा, मी मित्रांसोबत बीडला साईड पाहायला चाललो आहे असे सांगितले. त्यानंतर उशीर झाल्याने घरच्यांनी फोन करून कधी येणार असे विचारले असता जवळच आल्याचे सांगितले. परंतु नंतर घरी न आल्याने फोन लावला असता फोन बंद सांगू लागला. त्यामुळे नातेवाईक व मित्रांनी रात्री शोधाशोध केली, परंतु तो कुठेच मिळून आला नाही. आज सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याचा मृतदेह खोकरमोहा शिवारात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिरूर कासार पोलीस ठाण्याचे PI प्रवीण जाधव यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर तरुणाच्या हत्येचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान त्याच्या कुटुंबियांनी आज सकाळी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर दगडवाडी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. त्या परिसरातील CCTV फुटेज व मयताच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर या प्रकरणाचा पुढील तपास PI जाधव आणि रवी बाळे हे करत आहेत. धारूर तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मर्यादित तांदळवाडी धुनकवड संस्थेचे 1995 साली सेवेत रुजू झालेले सचिव श्री श्रीधरराव अंडील हे 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार दिनांक 31/1/2026 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त धारूर तालुका गट सचिव संघटना व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा धारूर यांच्या वतीने त्यांचा आज सन्मान करण्यात आला. बीड जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या आदेशानुसार गट सचिव या पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी काही काळ धारूर तालुका देखरेख सहकारी संस्थेमध्ये सहाय्यक सचिव म्हणूनही काम केले. या कार्यक्रमात सहाय्यक निबंधक कातकळे साहेब, बँक कर्मचारी, सेवा सोसायटीचे सर्व सचिव यांची उपस्थिती होती. सर्वांनी मिळून त्यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी चंपावती महोत्सव उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाकरंडक 2026 अंतर्गत विविध कलागुणांअंतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेत सरस्वती विद्या मंदिर शिवाजीनगर बीड या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सदरील स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार ज्ञानोबा वायबशे यांच्या हस्ते झाले. तर या उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक श्री गोरे सर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. तर या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरे सर यांनी अनिलदादा जगताप फाउंडेशन बीड आणि पत्रकार प्रतीक कांबळे यांचे आभार मानले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.